महाराष्ट्र हुकूमत की जानिब से 3 जुबानों की पॉलिसी पर अमलवारी के अहकामात वापस लेने के फैसले के चंद दिन बाद शिवसेना यूबीटी के रुकने पार्लियामेंट संजय रावत ने कहा कि वो मुस्तकबिल में भी ऐसी पॉलिसी को कबूल नहीं करेंगे। महाराष्ट्र के स्कूलों में क्लास 1 से 5 तक हिंदी जुबान को मुतारिफ कराने की बढ़ती हुई मुखालिफत का सामना करते हुए रियासती काबीना ने इतवार को 3 जुबानों की पॉलिसी के निफाज पर 2 GR को वापस लेने का फैसला किया है। हा 5 तारखेचा जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले आहेत। आज बुधवार आहे आणि शनिवारी मेळावा आहे। दोन्ही बाजूने पूर्ण तयारी सुरू आहे। आता या क्षणी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते हे जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम आहे डोम सभागृहामध्ये आता जाऊन ते पाहणी करतायत। त्यानंतर पुढल्या 2 दिवसांमध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राउड मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल। आमंत्रण तर आम्ही दिलंय लोकांना खुल्या पद्धतीनं, कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही, कोणी असतील। आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसाला। कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय, त्यांच्या एकजुटीचा विजय। मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय आहे। त्याच्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचं एक भूमिका आहे। आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे। आणि राजकीय पक्ष, जात, धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांनी उपस्थित राहावं। हा 5 तारखेचा जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले आहेत। आज बुधवार आहे आणि शनिवारी मेळावा आहे। दोन्ही बाजूने पूर्ण तयारी सुरू आहे। आता या क्षणी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते हे जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम आहे डोम सभागृहामध्ये आता जाऊन ते पाहणी करतायत। त्यानंतर पुढल्या 2 दिवसांमध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राउड मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल। आमंत्रण तर आम्ही दिलंय लोकांना खुल्या पद्धतीनं, कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही, कोणी असतील। आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसाला। कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय, त्यांच्या एकजुटीचा विजय। मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय आहे। त्याच्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचं एक भूमिका आहे। आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे। आणि राजकीय पक्ष, जात, धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांनी उपस्थित राहावं।